नमस्कार। राज्यामध्ये अभूतपूर्व बहुमताने निवडून आलेल्या महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच आता थेट शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीकडून आव्हान देण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यातही हे आव्हान थेट शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात देण्यात आलं आहे। शिंदे ज्या कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून आमदार आहेत तिथेच भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार भरवणार असल्याने या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गणेश नाईक हे ठाणे शहरात जनता दरबार भरवणार असून त्यांनी यासाठी कोपरीची निवड केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोपरीत येऊन गणेश नाईक यांनी त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष आव्हान दिलं असल्याची कुजबूज या निमित्ताने होऊ लागली आहे। महत्त्वाचे म्हणजे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीकरता तयार रहा असा सल्लाही त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे। ठाणे ही शिवसेनेनं जिंकलेली पहिली महानगरपालिका असल्याने बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं। या पहिल्या विजयापासून ठाण्यामध्ये शिवसेनेचाच वर्चस्व राहिला आहे। त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणेकरही शिंदेंच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसून आलंय। शिंदे मुख्यमंत्री झाल्याने राजकीय वर्तुळात ठाण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं। ठाणे हे राज्यातील राजकीय घडामोडीचं मुख्य केंद्र झालं आहे। ठाण्यामधील जनता दरबारामध्ये आपण कार्यकर्त्यांना सांगितले होते की कुणाचाही अपप्रचार किंवा कुणाविरुद्धही अनुद्गार काढायचे नाहीत। केवळ आपण काय करणार याचाच प्रचार आम्ही केला असल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलंय। महापालिका निवडणुका कधी जाहीर होतील माहीत नाही, पण कामाला लागा असा आदेश ही नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे। पूर्वी ओनली विमल म्हटले जायचे, पण आता फक्त ओनली कमळ आहे असंही नाईक यांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे यावेळी बोलताना पक्षाने मला ठाण्याची विशेष जबाबदारी दिली आहे। ठाणे सुरळीत करण्याचं काम आपलं असल्याचं नाईक यांनी ठणकावून सांगितलंय। दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, त्यामुळे सकारात्मक राहून जगा असा टोला देखील गणेश नाईक यांनी थेट कोणाचंही नाव न घेता लगावलाय। पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवायचे, तेव्हा लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर राम गणेश गडकरी रंगायतमध्ये पुन्हा जनता दरबार भरवणार असल्याची घोषणा गणेश नाईक यांनी भाषणात केली आहे। दरम्यान नाईक यांच्यावर पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना त्यांनी ठाण्यात जनता दरबार भरवण्याची घोषणा करून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळात या निमित्ताने होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।